नमस्कार मित्रांनो, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. सुखदुःखाची वाटचाल हसत खेळत केली जी चाल, सुखदुःखाची वाटचाल हसत खेळत केली जी चाल, मनात घर करणारी जी नाती, मैत्री म्हणजे आयुष्याची खरी साथ. रात्री उशिरापर्यंत धमाल गप्पा मारल्या, तरी सकाळी मी लवकर उठलेच. एक वेगळीच शांतता होती. हवेत गारवा, नजरेसमोर निसर्गाची जादू आणि मनात एकच विचार, ही सकाळ चुकवायची नाही हा. तिची कविता मनात दडली. गार वाऱ्याचा हलकासा श्वास, गार वाऱ्याचा हलकासा श्वास, कानात पक्ष्यांचा गोड सारा, आभाळ निळं झाडांची सावली, आभाळ निळं झाडांची सावली, सकाळीच उगलेली शांततेची कवली. हे लवकर उठले कारण वाटत होतं या शांततेला, या सौंदर्याला शब्दात साठवून ठेवावं. रात्री इतकी धमाल केली की सकाळी उठायचं मनच नव्हतं. तरी निसर्गाच्या हाकेला कोणी नकार देऊ शकलं नाही आणि हळूहळू सगळे उठून पुन्हा एकदा मज्जा चालू झाली. मी फ्रेश झाले आणि लगेच डान्स रील चालू केली. गाणं वाजलं की माझे पाय आपोआप थिरकतात. तेव्हाच वाटलं, हीच तर माझी स्टाईल आहे. निसर्ग, सकाळचा गारवा आणि डान्स, परफेक्ट कॉम्बिनेशन. तुम्हालाही डान्स करायला आवडतो का? मला कमेंट करून नक्की कळवा. आयुष्यात एक मंत्र आहे, आपल्याला जे आवडतं तेच करावं, कारण त्यातूनही आपल्याला खरी मज्जा आणि खरा आनंद मिळतो. तो डान्स असो, ट्रॅव्हल असो किंवा निसर्गात हरवणं, करा तेच जे मनाला पटतं. सगळे फ्रेश झाल्यावर स्वादित्याने मॅगी बनवली. हा एक नंबर. पोटभर नाश्ता केल्यावर आमच्या विलाच्या बाजूला एक सुंदर टेकडी होती. मग मन म्हणालं, चल उठ आणि निघ आधी निसर्गाच्या कुशीत. आणि मग काय, आम्ही सगळे ट्रेकिंगला निघालो. उत्साह, हास्य आणि अनुभवांची पाटी कोरी होती, जी भरायला निघालो होतो आम्ही त्या वाटेवर. सगळेजण खूप उत्साहात होते, पण मी मात्र थोडी घाबरले होते, कारण हा माझा पहिलाच ट्रेक होता. पण निसर्ग सोबत होता, वाटेत गप्पा आणि थोडं थांबणं, आणि सगळ्यात भारी म्हणजे खेकड्या राजाचं दर्शन झालं. शेवटी आम्ही टेकडीवरती पोहोचलो आणि वरचं दर्शन म्हणजे वा या शब्दातच मावेल. ते उभे राहून एक क्षण असा वाटला, आयुष्य थांबावं आणि फक्त हीच मस्ती पुन्हा अनुभवावी. थंड हवेतून हलकेच दरवळतो, झाडांचं पानगोळ सळसळत काही सांगतो. दूर डोंगराच्या कुशीतून एक हाक येते, ये इथे थांब आणि स्वतःला शोध. हे मित्र असणं खूप महत्त्वाचं असतं. लाईफमध्ये असं काहीतरी करा की जुनं आठवताना स्वतःहून हसून आणि मन अगदी हॅप्पी होऊन जाईल. धमाल झाली, आठवणी तयार झाल्या आणि शेवटी आम्ही परतीच्या वाटेला निघालो. आमचा ग्रुप काही शांत बसायचा, गाडीमध्ये सुद्धा डान्स चालू झाला. तिच्या वाटेवर आम्ही जेवायला एका ठिकाणी थांबलो आणि जेवण म्हणजे क्या बात, अगदी घरच्यासारखं चविष्ट. जेवण मस्तच होतं, पण गुलाबजाम म्हणजे ट्रिपचा एक गुलकंदच. आणि हो, लोणावळ्याची आयकॉनिक चिक्की घेतल्याशिवाय कोण परत येतंय का? तीही घेतलीच. मनात एक विचार आला, ही जागा, हे क्षण थांबायला आले असते तर किती बरं झालं असतं ना. परत जावंसच वाटत नव्हतं. निसर्ग खरंच खूप सुंदर असतो ना. एकटक पाहिलं की मन शांत होतं, जणू काही तो आपल्याशी बोलतोय, हळूवार, प्रेमाने आणि निशब्दपणे. आम्ही मित्रमैत्रिणी या ट्रेनमध्ये पुढच्या ट्रिपचा प्लॅन करत होतो, हसत बोलत आठवणी शेअर करत होतो. मैत्री म्हणजे फक्त सोबतचा प्रवास नाही, तर एकमेकांच्या आयुष्यातला आनंद बनणं आहे. मैत्री ही अशीच असते, खरी, निस्वार्थ आणि कायम मनात घर करणारी. असे नवीन ब्लॉग्स मी लवकरच घेऊन येईन. माझे ब्लॉग्स आवडतात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू.